तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत? मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, मराठी वर्णमालेमध्ये एकूण स्वर 12 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, गिरीश या शब्दाचा आपला संधी विग्रह ओळखायचा आहे. गिरीश या शब्दाचा आपला संधी विग्रह ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, गिरी प्लस ईश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही? खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, हिमालय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी आपला प्रश्नार्थक सर्वनाम ओळखायचा आहे. खालील पर्यायापैकी आपल्याला प्रश्नार्थक सर्वनाम ओळखायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, कोण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, खालीलपैकी आवृत्तीवाचक संख्या विशेषण आपल्याला ओळखायचं आहे. खालील पर्यायापैकी आपल्याला आवृत्तीवाचक संख्या विशेषण ओळखायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, दसपट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, मी निबंध लिहिला आहे या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. मी निबंध लिहिला आहे या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, ती मुलगी चांगली गाते या वाक्यातील आपला क्रियाविशेषण ओळखायचं आहे. ती मुलगी चांगली गाते या वाक्यातील आपला क्रियाविशेषण ओळखायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, चांगली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, राजवाडा या सामासिक शब्दाचा आपला समास ओळखायचा आहे. राजवाडा या सामासिक शब्दाचा आपला समास ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, राजांचा वाडा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, झाकले माणिक वाक्यप्रचार आपला योग्य अर्थ सांगायचा आहे. झाकले माणिक या ठिकाणी वाक्यप्रचार आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, साधा पण सद्गुणी मनुष्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, कुचिपुडी हा नृत्यप्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कुचिपुडी हा नृत्यप्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, सूर्यमालेमधील सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता आहे? सूर्यमालेमधील सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, गुरुग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, जयपूर शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, सन 1935 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग उद्भवतो? लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग उद्भवतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, ॲनॉमिया रोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, एकूण गुणसूत्रे एकूण 46 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, केरळ या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? केरळ या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तिरुअनंतपुरम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये केली होती? महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पुणे शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणते खत हे रोपांना समतोल आहार पुरवितात? खालीलपैकी कोणते खत हे रोपांना समतोल आहार पुरवतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कंपोस्ट खत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 बाबा आमटे यांनी स्थापन केलेला आनंदवन हा आश्रम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बाबा आमटे यांनी स्थापन केलेला आनंदवन हा आश्रम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक वडोरा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 चढाई या शब्दाचा आपला विरुद्ध अर्थी शब्द सांगायचा आहे. चढाई या शब्दाचा आपला विरुद्ध अर्थी शब्द सांगायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 माघार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती महसूल विभाग आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती महसूल विभाग आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 6 महसूल विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरतो? महाराष्ट्रामध्ये कुंभमेळावा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नाशिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रामधल्या पहिल्या महिला IPS अधिकारी खालीलपैकी कोण आहेत? महाराष्ट्र राज्यामधल्या पहिल्या महिला IPS अधिकारी खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मीरा बोरवणकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो? खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन हा साजरा केला जातो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 28 फेब्रुवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 बेळगाव सीमावाद हा प्रश्न खालीलपैकी कोणत्या 2 राज्यांशी संबंधित आहे? बेळगाव सीमावाद हा प्रश्न खालीलपैकी कोणत्या 2 राज्यांशी संबंधित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र व कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात अधिक स्त्री पुरुष प्रमाण असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्रामध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते? महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 प्रश्न क्रमांक 36 जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 8 सप्टेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 सुवर्ण मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? सुवर्ण मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अमृतसर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतीय राष्ट्रध्वज उंची व लांबीचे प्रमाण खालीलपैकी किती आहे? भारतीय राष्ट्रध्वजांच्या उंची व लांबीचे प्रमाण खालीलपैकी किती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 2:3 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 सूर्यमालेमध्ये सूर्याला सर्वात जवळचा ग्रह खालीलपैकी कोणता आहे? सूर्यमालेमध्ये सूर्याला सर्वात जवळचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 शुक्र ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 जागतिक लोकसंख्या दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक लोकसंख्या दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 11 जुलै या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पांढरे सोने खालीलपैकी कशास म्हटले जाते? पांढरे सोने खालीलपैकी कशास म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कापूस या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 42 आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हेग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 सत्तेची चाल नष्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणी प्रयत्न केले होते? सत्तेची चाल नष्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणी प्रयत्न हे केले होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राजा राममोहन रॉय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 राजा हरिश्चंद्र हा चित्रपट खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रदर्शित झाला होता? राजा हरिश्चंद्र हा चित्रपट खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रदर्शित झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1913 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 वातावरणाचा दाब खालीलपैकी कोणत्या यंत्राने मोजतात? वातावरणाचा दाब खालीलपैकी कोणत्या यंत्राने मोजतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बॅरोमीटर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी कोणत्या दिवशी कामगार दिवस असतो? खालीलपैकी कोणत्या दिवशी कामगार दिवस असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1 मे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 जनक आपला विरुद्धलिंगी शब्द ओळखायचा आहे. जनक या शब्दाचा आपला विरुद्धलिंगी शब्द ओळखायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जननी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 ग्रामगीता हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? ग्रामगीता हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 संत तुकडोजी महाराज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 भारतामध्ये प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो? भारतामध्ये प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मोसमी वारे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 पन्हाळा व विशाळगड हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले आहेत? पन्हाळा व विशाळगड हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 एक हॉर्स पॉवर म्हणजेच खालीलपैकी किती वॅट होय? एक हॉर्स पॉवर म्हणजेच एकूण किती वॅट होय? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 746 वॅट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 पारा या मूलद्रव्याची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? पारा या मूलद्रव्याची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? तर पारा या मूलद्रव्याची संज्ञा Hg या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 वनस्पतीची वाढ मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? वनस्पतीची वाढ मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केस्कोग्राफ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 पोखरण येथील भारताने अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या वर्षी घडून आणला होता? पोखरण येथील भारताने आपला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या वर्षी घडून आणला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1974 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 पायोरिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? पायोरिया या नावाचा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हिरडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 वि. स. खांडेकर यांना ययाती या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी भेटला होता? वि. स. खांडेकर यांना ययाती या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी मिळाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1974 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्रामधील फणसाड हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्रामधील फणसाड हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 तीस्ता हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तीस्ता हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सिक्कीम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 सेबीचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? सेबीचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कामोथी सोलार पॉवर प्रोजेक्ट खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? कामोथी सोलार पॉवर प्रोजेक्ट खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 25 सिंधू नदी पाणी वाटप करार खालीलपैकी कोणत्या दोन देशामध्ये झाला होता? सिंधू नदी पाणी वाटप करार हा खालीलपैकी कोणत्या दोन देशामध्ये झाला होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भारत व पाकिस्तान देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यवतमाळ जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतीय राज्यघटनेमधील कलम 75 अन्वये मंत्रिमंडळ हे खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लोकसभेत जबाबदार असते या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीमध्ये जिल्हाधिकारी पद हे निर्माण करण्यात आले होते? खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीमध्ये जिल्हाधिकारी हे पद निर्माण करण्यात आले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वॉरन हेस्टिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज हा खालीलपैकी कोणत्या रंगाचा असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गडद निळा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? सत्यार्थ प्रकाश या नावाचा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 स्वामी दयानंद सरस्वती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. 1901 मध्ये बोलपूर या ठिकाणी शांतिनिकेतनची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.